कम ऑन. अरे अरे किती हालते, नीट सरळ उभी राहा ना. हे काय आता तुम्हीच म्हणालात ना सरळ उभी राहा ना. सरळ म्हणजे सरळ ओढवी उभी राहा. सरळ ओणवं कोण उभं राहतं? तुम्ही राहून दाखवा बरं. हे बघ, हे सरळ आणि हे ओणवं. व्हेरी गुड. आता असंच उभं राहायचं. हा, अजिबात उठायचं नाही, कळलं? काय कळलं तुला? हा, तुला शिक्षा केली ना तशी उभी राहा ना तू. सरांनी मला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. माझी पाठ दुखते मामा, खूप वेळ झाला ना उभी होते. आता मी जाते हा वर्गात. एक मिनिट, वर्गात मस्ती करते ना म्हणून या सर्वांसमोर तुला असं ओणवं उभं राहायला सांगितलंय. कळलं तुला? हा. पण मामा मी काही केलंच नाहीये. काय केलंच नाही ना तू? मग ते दामले सरांना ते येडे आहेत तुला शिक्षा द्यायला. हो बरोबर आहे, येडीच आहेत ते. काय येडे? आणि तू मोठी शहाणी. किती खोडकर आहेस ना ते सगळं शाळेला माहिती आहे. मला सांगा मामा, मी आता असं काय केलं? काय केलंय? मागच्या आठवड्यामध्ये त्या पेडणेकर सरांना तू शेपटी लावली. कुलकर्णी मॅडमला तू पवार सरांच्या नावाने चिडवतेस. हा पण मामा त्यांचं खरंच आहे. हा ते काय 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 चिडवते काय तू? ए दिलपेवर कुलकर्णीचा चावा पवार. काय काय कंटाळा आलाय मला. कंटाळा? हे वाक्य त्यांचं आहे. वा 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 वा. आपलं स्किट बघून ना त्यांना नाही आला पाहिजे. असं आपण काहीतरी करूया. चल चल ओनो बरा चल. आता ना आता काय बोलतो? ओनो उभी राहा, चल. आता जर ही पट्टी पडली ना आता लक्षात ठेव. ऐक ऐक माहित आहे मला, पण तू इकडे हालायचं ना. लक्षात ठेव. चाल ओनो उभी राहा, चाल लवकर. आली मोठी लगेच. ए मामा मामा मामा, ती बघ कमला मावशी. कमला मावशी कुठे कुठे? तिकडे नर्सरीकडे तुला बोलवते बघ. मला बोलवते? कुठे आहे कमला? काय काय कार्टे, कुठे आहे कमला मावशी? नुसतीच कामाला लावते. एकच चपाती? काय काय कार्टे, माझी चपाती कोणी खाली? अगं एक कार्टे, असं ओनवर उभं राहून कोण असं खातं का? मग पोटात कसं जाईल? असं जर खात असली तू, असं खात असले असं घसात अडकलं मग. अरे काय काय मारतं की त्याला? तुम्हाला ठसका लागला ना. बसा बस इथे. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. बरं वाटतंय ना? थोडं मला पण द्या. बरं वाटतंय ना मामा आता तुम्हाला? काय माया लावतेस ग पोरगी तू? एक काम कर, हा डब्बा आहे ना तू खा. कोणतरी येण्याच्या आतमध्ये खाऊन टाक लवकर आणि पटकन ओन उभी राहा. गावडे, काय बघतोय मी? काय बघतोय मी? ती डबा खाते, तुम्ही इकडे उभे आहात. काय चाललंय? तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. हा ए तू आणि ए ठेवते, ठेव तिकडे. मारे ना तिकडे. झाडू द्या तिला. सर तिला झाडू द्या गावडे. अख्खी शाळा झाडून काढायची, लक्षात आलं? अख्खी शाळा झाडून काढायची, लक्ष द्या तुम्ही. माझं तुमच्यावर लक्ष आहे. आउट. बघितलं ना, तुझ्यामुळे मला ओरडा पडला. आता मी तुझं ना काय ऐकणारच नाही. चल सुरुवात कर, चल. मला ओरडायचं ना सरांनी, उगाच कशाला मामांना ओरडायचं? मामा तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. नाही, सरांचा तुमच्यावर रागच आहे. मला त्या दिवशी बोलत होते ना ते. मी काय पण बोलत बसले बाबा. मी का एक मिनिट
काय 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 बोलत होते? काही नाही हो, मला खूप काम आहे. मला अख्खं ग्राउंड साफ करायचंय. तुम्ही जा डब्बा खावा. अगं इकडे दे तू झाडू. हा ते मी करतो, पण माझ्याबद्दल काय बोलत होता तो? तुम्ही कचरा काढाल मग मी सांगते. ठीक आहे. ते दामले सर म्हणत होते हा तुम्ही कचरा काढा ना. काय काय? ते दामले सर म्हणत होते तर गावड्या ना मामाच्या ओळखीने इकडे लागला आणि मामा झाला. त्याला ना घंटा वाजवण्याशिवाय काही काम येत नाही. तो दामले माझ्याबद्दल असा बोलला? हो, तुम्ही कचरा काढताय ना. आणि तुम्हाला माहितीये त्या फडणीस बाई काय म्हणाल्या? काय काय? मामा शाळेचा मामा, मामा शाळेचा मामा, मामीने मारला केवढा रे. अरे गावडे मामा केवढा रे. आमचा गावड्या आमचा. ते फडणीसबाई मला एवढा बोलली? हो, पिकनिकला जाताना तुमच्यावर गाणी काय गातात बापरे. आणि त्या आरेकर बाई तर काय 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 काय? तुम्ही कचरा नाही काढत ना म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. ते कचरा काढा नीट. त्या आरेकर बाई म्हणाल्या मामा शाळेचा मामा मामा शाळेचा मामा. हा सगळी शाळा घेऊन झाली. आता काय बोलली ते नीट सांग मला आता. हा मामीने केल्या चकल्या रे. मामीने केल्या चकल्या रे. गावडे मामा टकल्या रे. आमचा गावडे मामा टकल्या रे. ती मला टाकल्या बोलली. ते चकल्या आणि टकल्या असं मॅच होतं ना म्हणून टकल्या बोलली. आणि तुम्हाला माहितीये बाकीचे सगळे काय बोलतात अजून तुमच्याबद्दल? पण माझ्याबद्दलच बोलतात काय? स्टाफ रूम मध्ये काय माझ्यावर काय भेंड्या खेळतात का? हो, तुम्ही टाइमपास साहेब खूप छान विषय आहेत त्यांच्यासाठी. टाइमपास आणि मी टाइमपास आहे. मला आता सगळं कळलंय. जे तू आता गाणी बनवलीस ना ती शिक्षकांवरती खपवतेस. काय मला गंडवतेस तू? हे घे पकार पकार. हा चल आता झाडू मार चाल. मला गंडवतीये. मला गंडवते. बापरे मामा, काय ऊन खूप आहे ना. शाळेत नाही, उन्हामुळे मला चक्कर येते. तरी पण झाडू मार. मामा मी चक्कर येऊन पडेन ना. झोपून झाडू मार. मामा तुम्ही पेपरात नाही वाचलं का काल? काय? हो, पेपरात आलेलं एका शिक्षकाने ना एका पोरीला शिक्षा दिली आणि ती उन्हात चक्कर येऊन पडली. मग त्या शाळेच्या मामांना पोलीस घेऊन गेले आणि असं बेदम सुजेपर्यंत मारलं. पण मला कसं पोलीस पकडतील? कसं आहे ना मामा, आता तुम्ही मला सांगा राजाने गुन्हा केला तर शिक्षा कोणाला होते? शिपायाला. मग या शाळेचा शिपाई कोण? मी. मग शिक्षा कोणाला होणार? मला. मग पोलीस तुम्हाला असं घेऊन जाणार टायर मध्ये घेऊन असं सुजेपर्यंत मारणार. हे बाई इकडे इकडे तू इकडे हळू मामा. नीट इकडे व्यवस्थित बसा. मी स्वतः झाडू मारतो. हा हो. तू टेन्शन घेऊ नका. मी सगळी साफसफाई करून घेतो. नीट झाडा हो हो मामा. हो टेन्शन घेऊ नको. तुमचं लक्ष नाहीये. काय ना? तो बघा कचरा तुम्ही ना नीट झाडत नाहीये. तिथे झाडा. हा, उठा आधी. माझं ऐकत नाही ना म्हणून मला राग येतो. काय चाललंय यार इथे? शी. मामा ऐकत. गावडे मामा काय चाललंय हे? काय चाललंय? तुम्हाला काय सांगितलं होतं? बघा ना. नाही बघा ना सर, मी यांना बोलत होते की मला करू द्या, मला झाडू मारू द्या, पण हे ऐकतच नाहीत. ते म्हणते तरी तुम्ही हातात झाडू घेतला. हा? एवढी चरबी आहे तुमच्या हातात. हा? तुम्हाला एक काम दिलं तुम्ही नीट करत नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे. किती वर्ष झाली या शाळेत? किती वर्ष झाली? मी आता प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये जातोय, तुमची कंप्लेंट करतोय. बरं, ऐका सर. नाही तुम्हाला हीच शिक्षा आहे. हे चल फटाफट. ऐका सर. मामा सॉरी, माझ्यामुळे ओरडा मिळाला ना तुम्हाला. मी उठा बशा काढूया बघा. 1 हे 2 हे 3. उभं राहा आता. हे बघा 1 2 3. नाही मग खरंच सॉरी. थांब. हे घ्या. सॉरी ना, मला माफ करा. केस असलेल्या मामाला टकल्या बोलणारी भाची. चल शाळा सुटायची वेळ झाली. दप्तरांचा. खरंच जाऊ? हो मामा खरंच जाऊ? हो जा. हे असं असतं महेश सर. काय माहितीये का, शाळा संपली ना एखाद्या वेळी सरांना विसरतील, पण ह्या मामाला नाही विसरणार. अजूनही पाया पडतात. हा काय माहितीये का सर,
अशा मुलांसाठी ना शहाणा राहण्यापेक्षा ना एकदम बावलट राहिलेलंच मला आवडेल.